गाईज आम्ही चाललोय गावाला. घेतला आहे नवीन काय रे कंट्रोलर कंट्रोलर. आणि काय घेतलं तुला? कंट्रोलर बघू ते दाखव माझ्या. हे बघा गाइस, फॅन लोक बर्थडे गिफ्ट आलंय त्याला ते. डॅडन दिलं मला. कंट्रोलर मस्त आहे ना. चला चला निघूया गावी. 5.5 तास दाखवत आहेत. बघू आता किती वाजता पोहोचायला. अरे मोर, अरे मोर. मोरगावच्या पुढे माझं गाव. 12 मध्ये. अर्धा तास लागतो. तालुका बंद 12. कसं करू? वरती बटन आहे. गाईज आम्ही आलो आता CNG पंपावर CNG भरायला. पुढचं ट्रॅव्हलिंग आम्ही तुमच्यासोबत दाखवूच तुम्हाला सगळं. फॅन झोपलाय मस्त मी आता गाडी चालवतो गावी निघालो. तू घे ना ऑर्डर. आता केक खात खात आम्ही निघालोय. कालचा केक उरलेला मग तो पण घेतला सोबत. कॉफी आणि मिल्कशेक थंड करायला ठेवलंय. आता थांबायचं नाही पुढे. डायरेक्ट तळेगावला भेटू. तळेगाव म्हटलं तुम्हाला दाखवू सनसेट वगैरे काय दिसेल का हायवेला एक्सप्रेसला. अपघातात जाईल हायवेला लागायला. गाईज आता आम्ही पोहोचलोय कुठे रे? मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला. अजून आम्हाला 5 तास तरी निदान लागतील गावी पोचायला. सांगूच तुम्हाला गावाला पण कधी पोहोचतोय ते किती वाजता. आता वाजले 6, 6:15. रेयांशला लागल्यात सुट्ट्या शाळेला. रेयांश आहे आता वॅकेशन मोड वरती. मग निघालोय आम्ही गावाला जायला. स्वप्नीलच्या गावची जत्रा पण होती. सो म्हणून लगेचच रेयांश स्कूल मधून आल्या आल्या आम्ही निघालो. आता पोहोचले आम्ही खालापूर मध्ये. घाटामध्ये पोहोचलो आम्ही. आता घाटच आहे ना. घाट चालू झाला. घाटाचं घाट चालू झालंय आता. नेहमीप्रमाणे मुंबई पुणे घाटामध्ये भयंकर ट्रॅफिक आहे. पण आमचं नशीब एवढं चांगलं होतं की एक लेन बंद करून दोन्ही लेनने सोडले गाडी. त्यामुळे आम्ही पटापट पुढे चाललोय. बघा ती लाईन बघा किती जाम आहे त्या साईडची. दाखव म्हणे. आम्हाला रॉंग साईडने सोडले. पोलिसांनी सोडले. आम्ही नाही आलोय. दोन्ही वे चालू केले ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी. पण भयानक ट्रॅफिक आहे. हे बघा समोरची लेन बंद केली होती आणि दोन्ही लेन सुरू केलं होतं. ट्रॅफिक जास्त होती म्हणून. त्यामुळे आम्ही लवकर सुटलो. आमचं नशीब चांगलं होतं. आम्हाला थांबवलं नाही. आता त्या साईडची लेन थांबवतील आणि दोन्ही लेन चालू करतील. असं ट्रॅफिक जास्त असलं की करतात इथे पोलिसवाले. बघा कसे उभे आहेत बिचारे ट्रॅफिकमध्ये. बघा किती जाम आहे. या साईडची लेन थांबवून दोन्ही लेन चालू केले होते ना. माय गॉड किती ट्रॅफिक झाले रे. लेन थांबवली ना. अर्धा तास थांबवतात. 20 मिनिटं इकडची 20 मिनिटं तिकडची. आता पोचलो आता तळेगाव टोलला. जरा झोपलेली. मला खूप झोप येते. जरा चहा वगैरे पितो. मी झोप उडेल. गाईज आता आलोय फूड कोर्टला तळेगावला. तळेगावला. आयुष आता उठलाय झोपेतून. त्याला समजत नाही आपण कुठे आलोय काय करतोय. शूट आपल्याला तर नाश्ता करायला जायचं बेटा. फूड कोर्टला आम्ही आता आलोय तळेगावला. चल बेटा. गाईज आम्ही आलो आता फूड कोर्टला. चहा नाश्ता करू आता आणि मग वापस पुढच्या प्रवासाला निघू. स्वप्नीलचं पण काम आहे त्याचं ऑर्डर टाकायचं. सो म्हणून आता इथे थोडा अर्धा तास तरी जाईल आता आमचा. तुला काय बोलायचं आहे? बोल काहीतरी बोल. लास्ट टाइम तुझ्यासोबत काय झालेलं सांग. इकडे आलेलं तेव्हा तू सांग ना. रेयन सुद्धा झोपेत ना उठलाय ना. सो तो बोलायच्या मनस्थितीमध्ये नाही आता ना. आता कुपन काढून आलाय. आता ऑर्डर घ्यायला गेलाय. स्वप्नीलनी मागवला मेंदू वडा. मी घेतला आपला वडापाव. रेयांश बसला असाच म्हणतो मला काहीच नको. काय नको बेटा? रेयांश
इथून घेतला टप्पा. मग आम्ही केला नाश्ता. आज खाली आहे रे. नाश्ता झाला आणि निघालो आता आम्ही. आता रेयशला काहीतरी खाऊ घेऊन देतो. ये. तडतडवाला घ्यायचं काय? तोंडात टाकलं तडतड लागत होतं. गाईच पोचले आता पुण्यामध्ये. आता जाते फळं खात खात. स्वप्नील चालवत होता गाडी, त्याच्यामुळे त्याला पण भरवत होती फळं. त्याला पण खायची होती. आम्हाला गोव्याला पण तसंच झालेलं. आम्हाला गोव्याला पण असंच मॅपने फिरवलेलं आणि पुढे रोड खतम झाली आणि जंगलात आणलेलं. जेव्हा परत लक्षात आहे. आणि आजूबाजूला फक्त घर आणि काहीच पुढे रोड नव्हतं. आणि आता पण आम्ही रस्ता चुकलोय. लेट्स सी आता भेटतोय का. पुढे बघ रे, पुढे बघ. आता आलोय आम्ही बरोबर रस्त्याला. पोहोचू अजून तरी 11:30-12 होतील आम्हाला पोचायला. कुठे आता आपण? आता आपण कोंडव्यामध्ये आता आम्ही पोचलोय. गाईज आलोय आता सासवड मध्ये CNG भरायला. सासवड पर्यंत पोचलोय आता. आता माझे एक गाईज आता जेजुरी मध्ये पोचतोय. आणि इथे बारामती मधले रोड एवढे छान आहेत ना. खरंच खूप छान रस्ते आहेत. अगदी पोटातलं पाणी पण हलणार नाही एवढे मस्त रस्ते आहेत. अजित दादांची पुण्य. अजित दादांच्या कृपेमुळे खूप छान रोड केलेत. सगळे हायवे केलेत. गाईच आता पप्पीचे उद्यापासून व्हिडिओ नाही ना, माझे व्हिडिओ येतील त्यापासून. आज जरा रॅश फ्रेश वाटतोय कालच्या पेक्षा. बघा तुम्हाला पण वाटतं की नाही? आज काल खुश जरा आहे. आजारी पडलेला रेयांश. आणि आता उद्यापासून रेयांशच ब्लॉगिंग स्टार्ट करणार आहे. त्याची exam आता पण एक्झाम संपली, सुट्ट्या लागल्यात, मग 2 महिने आता तो ब्लॉगिंग करणार आहे. आवडतील का तुम्हाला रेयांच्या व्हिडिओ बघायला? कमेंट मध्ये सांगा. हा येस सांगा. 5 मिनिटात पोहोचू गेलो. पुन्हा अंधार झाला आणि वाजलेत किती? 29. फायनली गाईज किती वाजलेत? 11:30 वाजलेत आणि आता आम्ही पोहोचू म्हणजे अजून 5 मिनिटात ना स्वप्नेल. येस 5-7 मिनिटात घरात असू. खूप झोप आली आहे. तरी कंटिन्यू झालो, कुठे थांबलो नाही. फक्त एकदाच थांबलो आणि
CNG ला 2 वेळा थांबलो बस, बाकी नॉनस्टॉपच आलो. तुला काय बोलायचंय? काय नाही. बाहेरचं दाखवू शकत नाही, अंधार आहे सगळा, रस्ता दिसणार नाही तुम्हाला. सकाळी दाखवतो जाऊ आमचं कसं आहे ते. सकाळी आम्ही त्या कुठे वस्त्या- कुठे फिरायला जाणार आहे ते दाखवतो. आणि आम्हाला ते दाखवतो. बाय. घरी भेटूया पोचल्यावर नेक्स्ट व्हिडिओ दाखवतो. मध्ये. कशाला घरी गेल्यावर दाखवतो घर बाहेर. दाखवायचं का? ठीक आहे, घरी चालेल. गेल्यावर आता आमचं घर दाखव. फायनली गाईज आम्ही गावात पोहोचलोय. आता घर वगैरे सगळं उद्या दाखवते मी तुम्हाला. पोहोचलोय आम्ही आता घरी.